नमस्कार, मी आरती कुलकर्णी. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळीकडे आता दिवाळीची धामधूम आहे, पण त्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेबद्दल काय काय बोलणी होतात, काय काय चर्चा होतात याची उत्सुकताही सगळ्यांना लागली आहे. बघूया या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रायोजक जीएस महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, एक भक्कम व विश्वसनीय आधार. राष्ट्रवादी विरोधी बाकावरच बसणार, प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण. म्हणाले, सत्ता स्थापनेसाठी लोकांचा कौल महायुतीलाच. राज्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचं सरकार येईल, काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा सेना घेणार नाही. न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीमध्ये नारायण राणेंचं भाकीत. शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देणार, हे भाजपनं लेखी द्यावं. उद्धव ठाकरे मागणीवर ठाम. मातोश्रीवरच्या बैठकीनंतर प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बारामतीमध्ये शरद पवारांची घेतली भेट. बैठकीला सुप्रिया सुळे आणि रोहित पवारही उपस्थित. क्यार चक्रीवादळाचा पुढचा धोका टळला, पुणे वेधशाळेची माहिती. पण आतापर्यंतच्या फटक्यानं कोकणातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. आणि दिवाळीच्या मुहूर्तावर यंदा चॉकलेट फ्लेवर मिठाईला अधिक पसंती. नागपूरमधल्या हल्दीराम स्वीट्समध्ये ग्राहकांची गर्दी. पहिली बातमी बघूया सरकार स्थापनेबद्दलचीच. आम्ही विरोधी बाकावरच बसणार, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलेलं आहे. सक्षम विरोधकाची भूमिका आम्ही निभावणार आहोत, असंही ते म्हणालेले आहेत. भाजप आणि शिवसेनेला लोकांनी सत्तेसाठी कौल दिलेला आहे, त्यांना शुभेच्छा. 2014 मध्ये राष्ट्रवादीनं न मागताच भाजपला पाठिंबा जाहीर केलेला होता. एवढी सविस्तर प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडलेली आहे. बघूया ते नेमकं काय म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेने आपला मत व्यक्त केला आहे आणि स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर आमचे मित्रपक्षांपेक्षा जादा जागा मिळालेली आहे. आणि म्हणून आम्ही पवार साहेबांनी पण परवा दिवशी प्रेस घेऊन सांगितलं की आमची त्यांना शुभेच्छा आहे. आम्ही विनम्रतेने जनतेच्या जे काही कौल आहे त्या आम्ही स्वीकारत आहोत आणि एक सशक्त विपक्षाची जी भूमिका आहे ते जे आम्हाला जबाबदारी जनतेने दिली आहे ते आम्ही निभावणार. आपण पाहिलं, भाजप शिवसेना महायुतीला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळालंय आणि त्यामुळेच महायुतीला सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आता आपल्या बरोबर आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. नवाब मलिकजी, प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली आहे. त्यांनी शरद पवार याआधी काय म्हणाले ते सुद्धा सांगितलेलं होतं. राष्ट्रवादीची ही अधिकृत भूमिका आहे का? हो, स्पष्ट. पवार साहेबांनी, प्रफुल्ल पटेलजींनी, पक्षांनी वारंवार सांगितलेलं आहे की जनतेचा कौल हे महायुतीच्या बाजूने आहे. त्यांची जबाबदारी आहे लवकरात लवकर नवीन सरकार निर्माण करून एक स्थिर सरकार महाराष्ट्राला दिलं पाहिजे. आम्हाला विरोधक या नात्याने जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याची आमची तयारी आहे. जर सरकार चांगली कामं करत असतील तर त्यांना आम्ही कुठेतरी सहकार्य करू. वाईट कामं होत असतील, जनविरोधी कामं होत असतील तर विरोधक या नात्याने त्याच्यावर बोट दाखवणं, विरोधकांची जबाबदारी पार पाडणं ही जबाबदारी जनतेने दिलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत. निश्चित रूपाने शुभेच्छा प्रफुल्ल पटेलजींनी दिलेल्याच आहे. म्हणजे त्यांना कौल जनतेने दिलेला आहे, त्याचा आदर करून लवकरात लवकर नवीन सरकार त्यांनी निर्माण केलं पाहिजे आणि एक स्थिर सरकार महाराष्ट्राला दिलं पाहिजे. बरोबर. नवाब मलिकजी, भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेसाठी बोलणी चाललेलीच आहेत, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय? असं आहे, विरोधी पक्षामध्ये जे सर्वात जास्त संख्याबळ असणारा पक्ष असतो त्याच्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो. निश्चित रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्ष नेता राहील आणि त्या विधिमंडळाच्या आमचे जे सदस्य आहेत त्यांच्या बैठक होईल, त्याच्यात नेता निवडीचा कार्यक्रम होईल, विरोधी पक्ष नेता निवडण्यात येईल
आणि ते दिवाळीनंतर प्रोसेस आमच्या सुरू होईल. बरोबर, धन्यवाद नवाब मलिकजी या सगळ्या माहितीबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजप आणि शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. राज्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचं सरकार येईल, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही असं भाकीत नारायण राणेंनी सुद्धा वर्तवलेलं आहे. न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी नारायण राणेंची मुलाखत घेतली आणि त्यामध्ये राणेंनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर उत्तरं दिलेली आहेत. तुमची मुलं आक्रमक आहेत आणि त्यामुळे काही लोक दुरावले का असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा मुलं नाही त्यांचा बाप नारायण राणे आक्रमक आहे असं खास त्यांच्या शैलीत नारायण राणेंनी उत्तर दिलंय. अशी जी चर्चा होती मोठ्या प्रमाणात की युतीला मोठ्या प्रमाणात महायुतीला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्या तुलनेमध्ये कमी यशस्वी होतील, परंतु आता मतदारांनी असा संमिश्र कौल दिलेला आहे की सर्व म्हणजे चारीच्या चारी पक्ष सुस्थितीत असलेले दिसतात आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणांमध्ये बऱ्यापैकी गंमत आलेली आहे, रंजकता आलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे. तुम्ही काय सांगाल या सगळ्या गोष्टीबद्दल? महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागलेले आहेत संपूर्ण आणि महायुतीला जो अंदाज केला होता, जी अपेक्षा केली होती त्याप्रमाणे यश मिळालं नाहीये. बहुमत तर मिळालं पण जे अपेक्षित यश मिळालं नाहीये. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीना जे यश मिळालं ते पाहता महाराष्ट्रात एक मजबूत विरोधी पक्ष तर तयार झालेलाच आहे, पण महाराष्ट्रात समीकरण सत्तेची बदलतील काय तर मला तर वाटतं ती बदलणार नाहीयेत. युती एकत्र लढलेली आहे निवडणुकीला आणि त्यामुळे पुढे सरकार बनताना भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना राहील. जो अंदाज केला जातोय की राष्ट्रवादी बरोबर काँग्रेस बरोबर शिवसेना जाईल का तर मला वाटतं शक्य नाही असं म्हणणार नाही, पण ते शिवसेनेची आयडिओलॉजी आणि राष्ट्रवादीची आयडिओलॉजी याच्यामध्ये फरक असल्यामुळे एकत्र येणं मला तेवढं शक्य वाटत नाहीये आणि म्हणून युती कायम राहील आणि सरकार दिवाळी संपतात तयार होईल असं मला वाटतं. पण दादा जास्त करून तुम्ही मुलांच्या आक्रमक धोरणामुळे अडचणीत आलात याची मोठ्या प्रमाणात चर्चा, विशेषतः कोकणातील कार्यकर्ते तुटत गेले. यावेळेस सुद्धा नितेश राणे यांच्या विरोधात तुमचा जो खंदा समर्थक होता तो शिवसेनेमध्ये गेला. तर याला मुलं आक्रमक नाही, त्यांचा बाप आक्रमक आहे. नारायण राणेचा आक्रमकता हा आता मुलात काही अंशी असणं चुकीचं नाहीये, पण त्यांनी राजकारणात आक्रमकता दाखवून कोणाला दुखवलं असं एक सिंगल उदाहरण नाहीये. तुम्ही ज्याचं उदाहरण सांगता त्यांचा आमचा काय दोष? आदल्या रात्री माझ्या घरी जेवून गेला माणूस आणि दुसऱ्या दिवशी फॉर्म भरतो, याला कुठली माणुसकी म्हणायचं? याला माणुसकी कुठली? तर त्या अशी वृत्तीची जी माणसं आहेत ती गेली तरी मला परवा नाही. आगामी मंत्रिमंडळामध्ये निवडून आलेल्या आमदारांना प्राधान्य द्यावं अशी शिवसेना आमदारांची आग्रही मागणी आहे. मागच्या सरकारमध्ये शिवसेनेनं विधान परिषदेच्या आमदारांना झुकतं माप देत मंत्रिपद दिलेली होती. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निवडून येणाऱ्यांना न्याय द्यावा अशी आमदारांची मागणी आहे. मागच्या सरकारमध्ये सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत, जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत हे सगळेजण विधान परिषद सदस्य होते आणि ते मंत्री होते. 3 वर्षांपूर्वी विधान परिषदेतले मंत्री बदला म्हणून मातोश्रीवर मोठं नाराजी नाट्य घडलेलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरेंनी कशीबशी आमदारांची समजूत काढलेली होती. आता मात्र निवडून आलेल्या आमदारांनी सुरुवातीलाच मंत्रिपदासाठी तटबंदी बांधायला सुरुवात केलेली आहे. शिवसेना आमदारांच्या या पवित्र्यामुळे शिवसेनेत भाजपप्रमाणेच बुजुर्ग नेत्यांसाठी मार्गदर्शक हे पद निर्माण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बातमी आहे, आता शिवसेना सत्ता स्थापनेसाठी भाजपशी बोलणी करते आणि त्याबरोबरच निवडून आलेल्या आमदारांना प्राधान्य द्यावं
अशी मागणी सेना आमदारांनी केलेली आहे आणि याबद्दल आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी आपण बोलूया। उदय, सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपचा काय फॉर्म्युला ठरेल तो चर्चेनंतर कळेलच आपल्याला, पण मंत्रिपदासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झालेली दिसते। अगदी बरोबर आहे। सत्ता स्थापनेपूर्वीच मंत्रिमंडळामध्ये जागा मिळावी, आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांनी आता तटबंदी बांधायला आणि मोर्चे बांधणी करायला सुरुवात केलेली आहे। कारण 2014ला जे निवडून आलेले आमदार होते त्यांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य न देता विधान परिषदेमध्ये जे शिवसेना नेते होते, जे आमदार होते त्यांना प्राधान्य देण्यात आलं। तब्बल 6 जणांना विधान परिषदेत जे आमदार होते त्यांना मंत्रिपद देण्यात आले। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये होती। आता देखील आहे की 2014ला जे झालं त्याची पुनरावृत्ती आता 2019ला करता कामा नये, त्यासाठी आतापासूनच शिवसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांनी सांगण्यात आलेलं आहे की मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जे निवडून आलेले, ज्यांनी जनतेने ज्यांना निवडून दिलेला आहे अशाच आमदारांचा प्राधान्याने विचार व्हावा। विधान परिषदेला आतापर्यंत जे जुक्त माप दिलं तसं जुक्त माप आता दिलं गेलं नाही पाहिजे, अशी ठोस भूमिका नवनिर्वाचित शिवसेनेच्या आमदारांनी घेतलेली आहे। ही आमदारांची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील गांभीर्याने घेतली आहे। त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेचे किती आमदार सहभागी होतात, त्यातही विधिमंडळात म्हणजे विधानसभेवरती जे निवडून आलेले जनते त्यांना किती स्थान मिळते हे पाहावं लागणार आहे। बरोबर आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही मागणी मान्य केलेली दिसते। उदय, आपल्याबरोबर असाच असणार आहे। शिवसेना 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर ठाम आहे आणि मुख्यमंत्री पदाच्या बद्दल समान वाटा हे भाजपनं लेखी द्यावं अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे। सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी याबद्दल विधान केलं। मातोश्रीवर नुकतीच बैठक झाली आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली आहे। 50-50च्या फॉर्म्युल्यावर भाजप आणि सेनेची लोकसभेच्या दरम्यानच चर्चा झालेली होती, ते वचन आता भाजपनं पाळावं अशी शिवसेनेची भूमिका आहे, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। ठामपणे सांगितलेलं आहे की निवडणुकीच्या पूर्वी ज्या 50-50% फॉर्म्युल्याचं अमित भाई शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये 50% सत्तेमध्ये त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि 50% सत्तेमध्ये आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा। आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही मागणी केली होती आणि त्याचबरोबर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाबाबतची सुद्धा बोलणी त्यावेळी झाली होती, हे स्पष्टपणे त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे जोपर्यंत हा निर्णय लेखी पत्राद्वारे भारतीय जनता पक्ष शिवसेनेला कळवत नाही तोपर्यंत उद्धवजी या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणार नाहीत। प्रताप सरनाईक यांनी स्पष्टपणे शिवसेनेची भूमिका मांडली। याबद्दल आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे जाऊया। उदय, थोड्याच वेळापूर्वी मातोश्रीवर बैठक झाली आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाम दिसते। एवढंच नाही तर भाजपनं ते लेखी द्यावं असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। शिवसेनेची काय रणनीती आहे? एकूण आरती आपण बघितलं तर शिवसेना अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे। शिवसेनेने आक्रमकपणे त्यांचं जे मागणी आहे, त्यांची ज्या रणनीती ती उघडपणे जाहीर केलेली आहे। स्वतः शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बैठक संपल्यानंतर जाहीरपणे प्रसार माध्यमांकडे सांगितले की जोपर्यंत भाजपचे केंद्रातले वरिष्ठ नेते शिवसेनेला अधिकृत लेखी कळवत नाही, लेखी प्रस्ताव देत नाही तोपर्यंत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना पाऊल उचलणार नाही, हा स्पष्ट इशारा दिलेला आहे भाजपला। त्यामुळे भाजपकडे नेमका काय लेखी प्रस्ताव येतोय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना भाजपची जी युती झालेली आहे त्या युती करताना जे काही ठरलेलं आहे सत्तेचं समसमान वाटप, ते समसमान वाटप कागदावरती उतरतंय का हे पाहणं आता मोठं रंजक ठरणार आहे। कारण जे युती करताना ठरलं होतं ते आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आलेली आहे। त्यासाठी शिवसेनेने हीच ती वेळ हे साधत आता शिवसेनेने मोठं आक्रमक राजकारण सुरू केलेलं आहे। भाजपला त्यांनी इशारा दिला, भाजप आता त्याला कसं उत्तर देतोय हे पाहावं लागणार आहे। कारण शिवसेनेने थेट लेखी मागणी केलेली आहे, भाजप त्यांना लेखी मागणी देते का हे पाहावं लागणार आहे। आपण पाहिलंच की कालच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या, दिवाळीच्या देखील शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपचे वरिष्ठ नेते मातोश्रीवरती येऊन त्यांना भेटणार आहेत। त्या बैठकीमध्येच खऱ्या अर्थाने युतीचा फॉर्म्युला ठरणार आहे। मात्र हा फॉर्म्युला जे युतीचं ठरलंय लोकसभा निवडणुकीपूर्वीचं त्या ठरल्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्हावी अशी थेट मागणी केलेली आहे। त्याचबरोबर 50-50 जो फॉर्म्युला आहे मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा
तो देखील फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरावा अशी थेट मागणी शिवसेनेने केली आहे. आता भाजपच्या कोर्टामध्ये चेंडू आहेत, भाजप त्याला कसं उत्तर देते हे आता पाहावं लागणार. आरती, बरोबर आहे, भाजपच्या कोर्टामध्ये चेंडू आहे. मातोश्रीची बैठक झालेली आहे आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. पुढची सुद्धा एक ब्रेकिंग न्यूजच आहे. भाजपची 30 ऑक्टोबरला विधिमंडळ नेता निवडीसाठी बैठक होणार आहे. भाजपला या निवडणुकीमध्ये 105 जागा मिळालेल्या आहेत. हे नव्यानं निवडून आलेले 105 आमदार या बैठकीला उपस्थित राहतील आणि ते विधिमंडळ नेतेपदी कोण असणार याची निवड करतील. भाजपमध्ये विधिमंडळ नेतेपदाची निवड ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. एकीकडे सत्ता स्थापनेसाठी बोलणी सुरू असताना प्रत्येक पक्ष आपली रणनीती ठरवतोय. याबद्दल आपण बोलूया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याशी. विवेक, भाजपची जी 30 ऑक्टोबरला बैठक होणार आहे त्यामध्ये नेमकं काय काय ठरू शकतं? खरं तर विधिमंडळाचा नेता निवडणं ही खरं तर औपचारिक बाब आहे भारतीय जनता पक्षाकरता. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा राज्याची धुरा सांभाळतील हे भाजपच्या पक्ष नेतृत्वानं या देखील पूर्वी स्पष्ट केलेलं आहे. 30 ऑक्टोबरला विधिमंडळात विधान भवनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड होईल आणि त्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल. पण त्याआधी वर्षा या बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे इतर काही नेते हे निवडणुकीतलं एकंदरीत भारतीय जनता पक्षाची कामगिरी कशी आहे त्याचं असेसमेंट घेण्याचा प्रयत्न करतात सगळ्या नेत्यांकडून. कारण अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या हमखास येणाऱ्या जागा आहेत, तिचा देखील पराभव झाला, अनेक ठिकाणी बंडखोरीचा फटका बसला आणि शिवसेनेच्या येणाऱ्या मागण्या या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या देखील बैठकांचं सत्र सुरू आहे आणि त्यातच विधिमंडळाचा नेता भारतीय जनता पक्षाचा निवडला जाणार आहे. सगळीकडे दिवाळीचा उत्साह आहे, पण पाऊस सुद्धा पडतोय आणि त्यामुळे उत्साहावर काही प्रमाणामध्ये पाणी फिरलं जात आहे. नागपूर शहरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यामध्ये आधीच साथीच्या आजारांनी डोकं वर काढलेलं होतं आणि वातावरणातल्या या बदलामुळे आणखी आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे. आपण पाहतोय नागपूरमध्ये आज ऐन दिवाळीमध्ये असा पाऊस पडला. आणखी 2 ते 3 दिवस असा पाऊस राज्यभर पडेल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे. यानंतर ब्रेक घेणार आहोत आपण आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. भाजपची सत्ता स्थापनेसाठी बोलणी सुरू आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांची भेट घेतली. बारामतीमध्ये शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंदबागमध्ये ही भेट झाली. या भेटीमध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवार सुद्धा उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं विरोधात बसण्यासाठी जनमत दिलंय आणि त्यामुळे आम्ही विरोधात बसणार असं शरद पवार म्हणाले. भूमिका सांगितली याच्यात राष्ट्रवादीचा दृष्टिकोन काय हा मी स्पष्ट सांगितलं आणि त्यामुळं माझ्या मते तो विषय आमच्याबरोबर नाही आहे. आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेनं विरोधी पक्षामध्ये बसण्याच्या संबंधीचा कौल दिलेला आहे. आम्ही तो कौल अंतःकरणापासून स्वीकारले. आपण पाहिलं राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं विरोधामध्ये बसण्याची आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. आता भाजप आणि शिवसेना कोणत्या फॉर्म्युलानुसार सरकार बनवतात याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये उत्सुकता आहे. इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.